नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव आजी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम. विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, प्रकरण 2, सामाजिक विपणन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन व्यवस्थापकाच्या ग्राहकांविषयक जबाबदारी आणि भागधारकांबद्दल जबाबदारी याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढील विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे कामगारांप्रतीच्या जबाबदाऱ्या. विपणन व्यवस्थापक संघटनेतील लोकांच्या मदतीनं उत्पादन कार्य हाती घेऊ शकतो. हे लोक म्हणजे कामगार. विपणन व्यवस्थापकांना व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगारांच्या प्रतीच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अधिकाधिक उत्पादन किंवा उच्च उत्पादकता हा कार्यक्षमतेचा परिणाम असतो. विपणन व्यवस्थापकाने कामगारांना माणूस समजले पाहिजे. यंत्राचा भाग नव्हे. कामगाराच्या बाबतीत विपणन व्यवस्थापकाची महत्त्वाची कर्तव्ये या ठिकाणी आहेत की विपणन व्यवस्थापक जो आहे हा कामगारांप्रती अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगार जे आहे हे कामगार प्रत्यक्षपणे जबाबदारी पार पाडत असतात. अधिकाधिक उत्पादन किंवा उच्च उत्पादकता हा कार्यक्षमतेचा परिणाम असतो. व्यवसायाचं वाढणारं उत्पादन आणि उच्च उत्पादकता यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. म्हणून विपणन व्यवस्थापकाने कामगार जे आहे यांच्याकडे संसाधन म्हणून बघितलं पाहिजे, व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. कामगार हा समाजशील वस्तीत प्रज्ञ व्यक्ती आहे, तो यंत्र नाही. याची विपणन व्यवस्थापकाने नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. यामध्ये पहिली जबाबदारी आहे विपणन व्यवस्थापकाची कामगारांप्रती. त्यामध्ये पहिला आहे योग्य मोबदला व सुरक्षितता. विपणन व्यवस्थापकाची पहिली व सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कामगारांना योग्य मोबदला व सुरक्षितता पुरवणे. मोबदला किंवा वेतन हे वैयक्तिक कुशलता, अनुभव, तांत्रिक व शिक्षणाची पात्रता, अंगचे गुणविशेष, पुढाकार घेण्याची व धोका पत्करण्याची क्षमता यांवर अवलंबून असते. हे घटक कामगारांमध्ये भिन्न प्रमाणात असल्याने सर्वांचे वेतन एकसारखे नसते. तथापि सर्व कामगारांनी आपापले काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रत्येकाला योग्य मजुरी देणे अपेक्षित असते. तसेच संस्थेच्या चौकटीत कामाबद्दल अधिक चांगली परिस्थिती व वातावरणही त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. कामगारांना जर सुरक्षित परिस्थितीचे आश्वासन मिळाले तर त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते व शेवटी एकूण व्यवसायाची सर्वकष कार्यक्षमताही वाढते. कामगार वर्ग जो आहे हा व्यवसायामध्ये काम करत असताना त्यांचा प्राथमिक उद्देश मोबदला, वेतन मिळवणे हा असतो. त्यानंतर कामगारांना नोकरीमध्ये सुरक्षितता हवी असते. काम करताना देखील सुरक्षितता हवी असते. आणि या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा कामगार आपली वैयक्तिक कुशलता, अनुभव, तांत्रिक प्रगती व शिक्षण या माध्यमातून जे विशेष प्रकारचे गुण त्यांनी आत्मसात केलेले आहे या माध्यमातून काम करण्यात पुढाकार घेतो व धोका पत्करण्याची क्षमता देखील त्याची वाढीस लागते. हे घटक आता वेगवेगळ्या कामगारांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात असल्याचे दिसून येईल. तथापि सर्व जे कामगार आहे या सर्व कामगारांना योग्य मजुरी देणं, त्याचबरोबर त्यांची आर्थिक परिस्थिती याचा नेहमी आढावा घेणं, त्याचबरोबर कामगारांना काम करण्यासाठी व्यवसायामध्ये चांगलं वातावरण निर्माण करून देणं ही विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे.
कामगारांना जर सुरक्षित परिस्थितीचं आश्वासन जर मिळालं तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते व शेवटी एकूण व्यवसायाची सर्वकष जी कार्यक्षमता जी आहे ही देखील वाढत असते. म्हणजे विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून कामगार जो आहे या कामगाराची मनोदुर्बलता खालावली जाणार नाही किंवा कामगार काम करत असताना नेहमी कार्यक्षम राहील अशा प्रकारचा प्रयत्न विपणन व्यवस्थापकाने कामगाराप्रती केला पाहिजे. दुसरी जबाबदारी आहे योग्य संधी. कामगारांच्या व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागाच्या विकासासाठी कामगारांना व्यवसायामध्ये संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे की ज्यामुळे त्यांच्यातील बुद्धिमत्ता, पुढाकार व धोका स्वीकारण्याची क्षमता वाढेल. त्याचप्रमाणे कामगारांना उत्तेजक, प्रोत्साहित करणारे कार्यक्रम हाती घेतले पाहिजे, त्यामुळे कामगारांची क्षमता वाढेल. विपणन व्यवस्थापकाने जो कामगार वर्ग आहे या कामगार वर्गांना व्यवसायामध्ये निर्णय प्रक्रिया जो आहे या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्ता, पुढाकार व धोका स्वीकारण्याची जी क्षमता जी आहे यामध्ये वाढ होईल. त्यामुळे कामगारांना प्रेरणा मिळेल व कामगारांना प्रोत्साहन देखील मिळेल. त्याचबरोबर विपणन व्यवस्थापकाने कामगारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वेळोवेळी कामाच्या संदर्भातील प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानामध्ये बाजारपेठेमध्ये होणारे बदल, ग्राहकांमध्ये होणारे बदल याची माहिती कामगारांना व्हावी, यासाठी कामगारांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण यामध्ये दिलं गेलं पाहिजे. विशेषतः विपणन संघटनेमध्ये जे कामगार काम करतात या कामगारांसाठी सामाजिक विपणनाच्या माध्यमातून विक्रय कला जी आहे याचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळावं. कामगारांना विशेष प्रकारची जी काही संधी जी आहे, जी कला त्यांच्यामध्ये आहे त्या कलेचा वापर व्यवसायामध्ये करून घेण्यासाठी विपणन व्यवस्थापक हा नेहमी होकारार्थी असला पाहिजे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे कामगार कल्याण. विपणन व्यवस्थापकाने नेहमी कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत असले पाहिजे. त्यांनी कामगारांना मनोरंजन विषयक खेळ, खेळाचे मैदान, मोफत वैद्यकीय सेवा, प्रवास सवलती, वाजवी दरात घरे इत्यादी उपलब्ध करून दिले पाहिजे. कामगार कल्याणासाठीच्या पायाभूत सुविधा जर विपणन व्यवस्थापकाने उपलब्ध करून दिल्या नाही तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले कर्मचारी व्यवस्थापनाला मनापासून पाठिंबा देऊ शकणार नाही. म्हणजे विपणन व्यवस्थापक जो आहे विपणन व्यवस्थापकाने नेहमी कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत असलं पाहिजे. त्यांनी कामगारांना मनोरंजन विषयक खेळ, खेळाचे मैदान, मोफत वैद्यकीय सेवा, प्रवासी सवलती, वाजवी दरामध्ये घरे इत्यादी उपलब्ध करून दिले पाहिजे. कामगारांच्या कल्याणासाठीच्या पायाभूत सुविधा जर विपणन व्यवस्थापकाने उपलब्ध करून दिल्या नाहीत तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले कर्मचारी जे आहे हे व्यवस्थापनाला मनापासून पाठिंबा देऊ शकणार नाही. व्यवसायामध्ये राहणारा जो कर्मचारी जो आहे हा अतिशय व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याचं मनोबल कुठे खचलं जाणार नाही. तसेच त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना वेळोवेळी जर विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून होत राहिल्या तर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा विपणन व्यवस्थापकांना मिळणारा असतो. त्यानंतर चौथी जबाबदारी आहे वागणुकीचे नियम. याचा अर्थ विपणन व्यवस्थापक जे आहे यांनी व्यवसायामध्ये शिस्त लावण्यासाठी अनेक नियम बनवलेले असतात. हे नियम बनवत असताना या नियमांच्या माध्यमातून कामगाराचे हित
नियम व नियंत्रणे याची पायमल्ली होणार नाही याची काळजी या ठिकाणी विपणन व्यवस्थापन घेतली पाहिजे. याबाबतची वस्तुस्थिती विपणन व्यवस्थापकाने कामगारांच्या लक्षात आणून द्यावी, म्हणजे त्यांना त्या नियमांचे महत्त्व कळेल व ते त्यांचे पालन करतील. अशा नियमांमुळे कामगारांना सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याचे आश्वासन मिळेल. याचाच अर्थ व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे नियम केले जातात. नियम आणि नियंत्रण याशिवाय कुठलंच कार्य पार पडत शकत नाही किंवा पार पाडू शकत नाही. यामुळे असे नियम बनवत असताना विपणन व्यवस्थापकाने कामगारांचे ते पूर्णपणे लक्षात आणून द्यावेत व ज्या नियमामुळे कामगारांचे नुकसान होत असेल किंवा कामगारांना त्रास होत असेल त्या नियमांमध्ये वेळीच बदल नियंत्रणाच्या माध्यमातून विपणन व्यवस्थापकाने घडवून आणणं ही व्यवसायाच्या दृष्टीनं पोषक अशी बाजू निर्माण होऊ शकते. पुढील भाग आपला आहे विपणन व्यवस्थापकांची शासनाप्रती जबाबदारी. पहिली जबाबदारी आहे नियम व नियंत्रणाचे पालन करणे. शासनाने व्यवसायाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे नियम तयार केलेले असतात. या नियमांच्या माध्यमातून व्यवसायावर नियंत्रण ठेवावं अशी शासनाची भूमिका असते. शासनाने बनवलेले नियम आणि नियंत्रण याचं पालन करणं हे विपणन व्यवस्थापकाचं कर्तव्य आहे. व्यवसायावर परिणाम करणाऱ्या शासनाच्या दृष्टिकोनातून व धोरणांचा त्याने विचार करायलाच पाहिजे. काही वेळा शासन उद्योगांना मदत करू इच्छिते तर काही वेळा त्यांना मदत करण्याच्या मताचे नसते. तेव्हा व्यवसायाचे उद्योग व्यवस्थित चालवण्याकरता विपणन व्यवस्थापकाने शासनाचा दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. उद्योग ज्या भागामध्ये काम करतो, ज्या देशामध्ये काम करतो, तेथील स्थानिक शासन यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद यासारखे जे स्थानिक शासन आहे, या स्थानिक शासनाच्या देखील उद्योग व्यवसायाप्रती काही भावना असतात, काही मते असतात. या मतांचा आदर विपणन व्यवस्थापकाने केला पाहिजे, जेणेकरून शासन जो आहे, शासनाला आपला कारभार चालवत असताना आपला उद्योग हा शासनाचा अडथळा बनू नये किंवा शासनाने जी काही धोरणे आपल्यासमोर मांडलेली आहे ही जर उद्योगांच्या उद्दिष्टांची पायमल्ली करणारी असेल तर त्या संदर्भामध्ये शासनाबरोबर योग्य व्यवहार करण्याची जबाबदारी देखील विपणन व्यवस्थापकाची आहे. या माध्यमातून व्यवसाय उद्योग व्यवस्थित चालवण्याकरता जो विपणन व्यवस्थापक आहे यांनी शासनाचा दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. जसे की दिवाळीच्या सणांमध्ये ज्या फटाके निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, यांच्या फटाक्यांना प्रचंड मागणी असते. यासाठी शासनाने किंवा स्थानिक शासन जे आहेत यांनी काही नियम घालून दिलेले आहेत की फटाक्याची दुकानं जी आहेत ही लोकवस्तीपासून दूर असावीत, जेणेकरून काही दुर्दैवी घटना घडल्यास फटाके हा स्फोटक पदार्थ असल्यामुळे दुर्दैवाने मानवी कृत्य किंवा शॉर्ट सर्किटच्या माध्यमातून फटाक्यांच्या दुकानाला आग जर लागली तर मानवी वस्ती बरखास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा फटाके कंपन्यांच्या विपणन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या आहेत की ज्यावेळेस आपण फटाक्यांची विक्री घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी यांना करतो तर त्यांची गोडाऊनची पद्धत कशी आहे किंवा ज्या ठिकाणी फटाक्यांची किरकोळ किंवा घाऊक विक्री होणार आहे यासाठी स्थानिक
शासन जे आहे त्याची परवानगी तपासणं, की जेणेकरून या उद्योग व्यवसायाचं नाव पुढील कालावधीमध्ये खराब होणार नाही. अशा प्रकारची जबाबदारी ही विपणन व्यवस्थापकाने अतिशय चोखपणे पार पाडली गेली पाहिजे, की जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही कारणाने शासनाच्या मनामध्ये आपला उद्योग आणि व्यवसाय याबाबत चुकीची धारणा निर्माण होणार नाही याची काळजी या माध्यमातून विपणन व्यवस्थापकाने यामध्ये घेतली गेली पाहिजे. पुढील मुद्दा आहे सहकार्य. उद्योगांच्या विकासासाठी शासन अनेक मंडळे, समित्या यांच्या स्थापना करत असतात. त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. उद्योगाचा विकास व्हावा यासाठी शासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतं. अनेक प्रकारची मंडळे स्थापन केली जातात, समित्या स्थापन केल्या जातात, की ज्या माध्यमातून व्यवसायाचा आणि शासनाचा विकास होईल. जसं की शासकीय पातळीवरती खादी ग्राम उद्योग महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारची गोडाऊन्स उपलब्ध करून दिलेली आहेत, किंवा खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून छोटे उद्योजक निर्माण व्हावे यासाठी कर्ज पुरवठा या ठिकाणी केला जातो. अशा परिस्थितीमध्ये जे उद्योजक आहे या छोट्या उद्योगांना विपणन व्यवस्थापकाने योग्य ते मार्गदर्शन करणे, सहकार्य करणे ही त्याची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कधी ग्राहकांच्या तक्रारीनुसार एखाद्या उद्योगाची चौकशी करण्याची जबाबदारी स्थानिक शासनावर राज्य किंवा केंद्र शासनाने सोपवलेली असते. ती माहिती सत्य किंवा असत्य आहे हा शोधण्याचा प्रयत्न विशेषतः वस्तूंच्या विक्रीबाबत असेल, तो करत असताना विपणन व्यवस्थापकाने या स्थानिक शासनांना योग्य प्रकारचं जे सहकार्य आहे हे सहकार्य करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची जबाबदारी कर देणे. विपणन व्यवस्थापकाचे कर देणे हे शेवटचे परंतु अतिशय महत्त्वाचे असे कर्तव्य आहे. स्थानिक शासन, राज्य शासन आणि केंद्र शासन या तिन्ही प्रकारच्या शासन पद्धतीला उद्योग व व्यवसायांना वेगवेगळ्या प्रकारचे कर द्यावे लागतात. हे कर वेळेवर देणं, यामध्ये संपत्ती कर असेल, व्यवसाय कर असेल, विक्री कर असेल, प्राप्ती कर असेल, असे विविध कर शासनाला द्यावयाचे असतात किंवा शासनाचा जो कोषागार विभाग आहे त्याला भरावयाचे असतात. त्यानुसार शासन समाजाला विविध लाभ पुरवू शकतो. विकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले जाऊ शकतात. म्हणून विपणन व्यवस्थापकाने सर्व कर नियमित व प्रामाणिकपणे भरणे जरुरीचे आहे, की जेणेकरून विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून जे काही कर आपण भरतो असे कर भरण्यास विलंब होता कामा नये, किंवा एखाद्या वेळेस कामाच्या ओघामध्ये किंवा व्यवसायामध्ये काही अंतर्गत अडचण निर्माण होताना कर वेळेवर देता नाही आला तर त्या संदर्भात जी होणारी दंडात्मक कार्यवाही आहे त्या कार्यवाहीनुसार दंडासह कर वेळेवर भरणं हे देखील व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आहे, की जेणेकरून शासनासाठी व्यवसायाने कुठल्याही प्रकारची डोकेदुखी निर्माण करता कामा नये. कारण उद्योग व व्यवसाय हा त्या संबंधित शासनाचा उत्पन्नाचा एक चांगला सोर्स असतो. त्याचबरोबर आपल्या उद्योग व व्यवसायामुळे
शासनाला कार्यवाही करण्याची वेळ येऊ नये याची काळजी विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेतली गेली पाहिजे. जसे की आपण बघतो की आजकाल प्लास्टिक बंदी या ठिकाणी आहे. तर ज्या पदार्थांचं पॅकिंग प्लॅस्टिकशिवाय होऊ शकत नाही, यासाठी कमी मायक्रोमीटरची प्लॅस्टिकची पिशवी या ठिकाणी वापरली जाते. हा एक केंद्र व राज्य शासन यांनी तयार केलेला नियम आहे. मग उद्योग व व्यवसायाची जबाबदारी आहे का या नियमाची पायमल्ली होणार नाही, यासाठी शासनाला मदत या माध्यमातून होणं हे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं पोषक असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी विपणन व्यवस्थापकाची आपणाला दिसून येते. यानंतर पुढील भाग पुढील लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.